733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता मंजूर झालेली आहे। तर मित्रांनो, सर्व जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे। तुम्ही लगेच पहा, नवीन जीआर आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पिके पूर्णपणे नष्ट झाली। अशा गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। याचा संपूर्ण जगभरात आता मोठा परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। 2024च्या खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यातील जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जोरदार पाऊस आणि पूर परिस्थितीत निर्माण झाली। सलग पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला। पुरामुळे आणि अतिवृष्ट पिकांची अवघड परिस्थिती झाली। पिके वाहून गेली किंवा पाण्याखाली गेली। परिणामाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पिके नष्ट झाली। या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांची परिस्थिती गंभीर बनली। शासकीय यंत्रणेने या नुकसानाचे प्राथमिक पंचनामे तयार केले। त्यामध्ये 6,43,542 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे नोंदवले गेले। शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आता 733 कोटी 45 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे। कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 3,02,000 रुपये आणि पालघर जिल्ह्यात 9 कोटी 67 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक त्या मदतीचे वितरण केले जाईल। अमरावती विभाग बघा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला अमरावती विभागाची माहिती सांगतो। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते। या विभागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केली गेली आहे। अमरावती जिल्ह्यातील 155 शेतकऱ्यांसाठी 89,17,000 रुपये, तर अकोला जिल्ह्यातील 14,706 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 73 लाख रुपयांची मदत प्रदान केली जाईल। यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यासारख्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक निधी मंजूर केली गेली आहे। पुणे विभाग बघा, पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे वितरण करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 8,199 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 5 लाख रुपये आणि पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। यामध्ये पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते, त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बघा, नाशिक विभागातील अनेक जिल्हे अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले होते। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,541 शेतकऱ्यांना 93 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1,540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये आणि अहमदनगर जिल्ह्यातील 1,224 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपयाची निधी वितरण केली जाईल। नागपूर विभाग बघा, नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची निधी मंजूर करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यातील 12,970 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 67 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17 लाख रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2,685 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 39 लाख रुपयाची मदत वितरित केली जाईल। राज्य सरकारने
2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। या मदतीचे वितरण प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार केले जाईल। शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी ट्रान्सफर करण्यासाठी डीबीटी प्रणाली वापरण्यात येणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या पिकाच्या नुकसानाची प्रमाण अधिक क्षेत्रानुसार मदत दिली जाईल। जर शेतकऱ्याला 1 हेक्टरच्या क्षेत्रावर 33% किंवा त्याहून अधिक नुकसान झाले असेल तर त्याला योजनेअंतर्गत मदत मिळेल। या मदतीचे लाभ फक्त 2 हेक्टरांपर्यंत शेतकऱ्यांसाठीच दिला जाणार आहे। आर्थिक मदतीसह अन्य उपाययोजना, यामध्ये केवळ आर्थिक मदतच नाही तर कृषी कर्जावर सवलत, बियाणे आणि खत याच्या अनुदानातून दरात वितरण आणि सिंचित सुविधेचा विकास ही देखील समाविष्ट आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष कृषी सल्ला केंद्र देखील स्थापन केले आहे, जेथे त्यांना पिकाच्या निवडीसाठी मार्गदर्शन मिळेल। शेतकऱ्यांना नुकसानकरिता कोणती पिके घ्यावीत आणि भविष्यात अशा आपत्तीपासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन मिळेल। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्यात त्यांना हवामान अंदाज आणि पीक विमा योजनेचे अधिकाधिक लाभ घेण्यासाठी प्रस्तावित केले जात आहे। शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया काय आहे बघा। महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या मदतीचा स्वागत केला आहे। तथापि काही शेतकरी संघटनेने या मदतीला अपुरी असल्याचे म्हटले आहे। शेतकरी संघटने म्हणणे आहे की शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात मदत वाढायला हवी। शेतकरी नेत्याने मदतीचे वितरण तत्काळ सुरू करण्याचा आग्रह धरला आहे। शेतकरी संघटना आणखी एक मागणी आहे की पीक विमा योजनेसाठी अधिक प्रभावी धोरण तयार केले जावेत, जेणेकरून भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना अधिक मदत मिळेल। तसेच शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी करावी अशी सुद्धा मागणी आहे शेतकऱ्यांची। कृषी क्षेत्रातील आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सज्ज करण्याचे महत्त्वाचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे। सरकारने कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन स्थिरतेत धोरण तयार केले आहे। शेतकऱ्यांना हवामान परिवर्तनाच्या बाबतीत सजग आणि तयारी ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे। त्याचप्रमाणे सरकार शेतकऱ्यांना अधिक चांगल्या उपाययोजना उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे। भविष्यातील शेतकरी सुरक्षा योजनेसाठी अधिक मोठा पाऊल उचलले जात आहे। महाराष्ट्रातील 2024च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच कठीण झाली आहे। मात्र राज्य सरकारने 733 कोटी 45 लाख रुपयाची मदत मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। या मदतीमुळे राज्यातील 6,43,542 शेतकऱ्यांना फायदा होईल। शासनाने मदतीचे वितरण तत्काळ सुरू केले असून शेतकऱ्यांच्या भविष्यातील संरक्षणासाठी विविध उपाययोजनेवर काम सुरू आहे। हवामान परिवर्तनाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांना विविध पद्धतीने मदत मिळवण्यासाठी सरकार सज्ज आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकार दीर्घकालीन धोरणे आखत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा परिस्थितीचा शेतकऱ्यांनी सामना करता यावा। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।